मोटारसायकल चोरीचे 15 गुन्हे उघड करून 7,62,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमस्कार, आपण पाहत आहात लोकलढा न्यूज. गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन शिवाजीनगर नांदेड यांची धडाकेबाज कारवाई. माननीय श्री डॉक्टर नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी केले कौतुक. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव, रामेश्वर वैदानी, पोलीस निरीक्षक राजेश पुरी, इरफान सय्यद आदी पोलीस अधिकाऱ्यांनी केली. नमस्कार, मी रामेश्वर व्यंजने, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर. नांदेड शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून गेल्या काही दिवसामध्ये मोटरसायकल चोरीला गेलेल्या आहेत. त्याबाबत आपण शहरातील सर्व DB पथकांना सदरच्या गुन्ह्याचा तपास करण्याबाबत आणि ते गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिलेले होते. त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे जे अधिकारी आहेत PSI सय्यद आणि त्यांचे कर्मचारी यांनी यापूर्वी अभिलेखावर असणारा गुन्हेगार रमेश काप याला ताब्यात घेतलेलं होतं आणि ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असता त्यांनी नांदेड जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून त्याचप्रमाणे बाहेर राज्यातून तेलंगणा येथून देखील काही गाड्या चोरल्याची कबुली दिली आणि सदरच्या गाड्याबाबत विचारपूस करून त्या गाड्या कुठे आहेत यांचा शोध घेतला असता रमेश कायापाक यांनी एकूण 15 गाड्या आजपर्यंत आपल्याला ताब्यात दिलेल्या आहेत. यापैकी 13 ज्या गाड्या आहेत या नांदेड शहरातून आणि नांदेड जिल्ह्यामधून चोरीस गेलेल्या आहेत आणि ज्या उर्वरित 2 गाड्या आहेत त्या तेलंगणा राज्यातील आहेत. त्या संबंधाने संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे किंवा नाही याबाबत आम्ही खात्री करत आहोत. 13 गुन्हे दाखल आहेत ज्या गाड्या चोरीस गेलेल्या आहेत त्याचे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला. यापैकी प्रामुख्याने 9 ज्या गाड्या आहेत या नांदेड शहरामधूनच चोरीस गेलेल्या आहेत, त्यांचे गुन्हे संबंधित पोस्टला दाखल आहेत आणि 4 जे गाड्या आहेत ते शहरातील नांदेड जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशनच्या आहेत. 13 गाड्या आहेत त्या पूर्णतः नांदेड जिल्ह्यातीलच आहेत. फक्त 2 ज्या गाड्या आहेत त्या बाहेरच्या तेलंगणा राज्यातील आहेत.